पोलिसांना शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देणारा फरार आरोपी अखेर जेरबंद. बोरगाव मंजू पोलिसांची मोठी कारवाई. बोरगाव मंजू पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून पोलिसांना शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या फरार आरोपीला अखेर अटक करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा धाक पुन्हा एकदा निर्माण झालाय. दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश पुरी हे नाईट ड्युटीवर पेट्रोलिंग करीत होते. ग्राम म्हैसांग परिसरात QR कोड स्कॅन करून पुढील गस्तीसाठी जात असताना शुभम दिनकर मानकर राहणार भुईखेड तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती हा आरोपी ट्रॅक्टर ट्रॉलीसह आला. अश्लील भाषेत शिवीगाळ केली, जीव मारण्याची धमकी दिली, शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक 291/2026 अंतर्गत BNS कलम 132, 296, 352, 351(3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवण्यात आली. सखोल तपासादरम्यान आरोपी शेगाव रेल्वे स्टेशन जिल्हा बुलढाणा येथे आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ताब्यात घेतले व अटक केली. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक B चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, पोलीस उपनिरीक्षक मनोज उगडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश पुरी, मंगेश सुडे, आकाश यादव व पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन सोनटक्के, अक्षय देशमुख, प्रसाद विभांडित, आकाश जंजाळ, अजिंक्य हळदे यांनी केली आहे. पोलिसांना धमकावणे व शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांना कोणतीही सूट नाही असा ठोस संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. इंडिया न्यूज R7 साठी देवेंद्र वाडे.